Hello students, I welcome all of you on the platform of MPBT online lecture series. My name is Akshay Lunde and this is your channel AHL lecture. In last lecture we have seen the different applications of parallel and perpendicular axis theorem. Some numericals also we have covered in that, and today we are going to see the next topic, that is nothing but a angular momentum. ठीक आहे, तर हेडिंग टाका पहिल्यांदा angular momentum. Angular momentum आपण काय करतो, L या लेटरने काय करतो, इंडिकेट करतो. ठीक आहे. अच्छा, अँग्युलर मोमेंटम हा पॉइंट समजण्यापूर्वी आपण पहिल्यांदा लिनियर मोमेंटम बद्दल डिस्कशन करूयात. बघा, लिनियर मोमेंटम जे आहे ते लिनियर मोमेंटम आपण पी या लेटरने काय करतो, इंडिकेट करतो. ठीक आहे. कसली क्वांटिटी आहे लिनियर मोमेंटम, तर एक वेक्टर क्वांटिटी आहे. आणि अँग्युलर मोमेंटम सुद्धा लक्षात ठेवा, एक वेक्टर क्वांटिटीज आहे. ठीक आहे. लिनियर मोमेंटम कोणत्या ऑब्जेक्टला असतं, तर जो ऑब्जेक्ट ट्रान्सलेशनल मोशन मध्ये असतो, म्हणजे स्ट्रेट पाथ मध्ये ट्रॅव्हल करत असतो. मग एक ऑब्जेक्ट आहे सपोज, ज्याचं मास आहे सपोज एम इतकं आणि ज्याची वेलॉसिटी आहे व्ही इतकी. हा ऑब्जेक्ट स्ट्रेट पाथ मध्ये चाललाय, मोशन मध्ये आहे, तर या ऑब्जेक्टला काय असणार आहे, लिनियर मोमेंटम. ते लिनियर मोमेंटम असणार आहे मास इंटू वेलॉसिटी. बरोबर आहे, त्या ऑब्जेक्टचं मास इंटू त्याची वेलॉसिटी, याच्यावरून आपल्याला काय मिळतं, लिनियर मोमेंटम. बरोबर, ज्या डायरेक्शन मध्ये वेलॉसिटी असणार आहे त्या डायरेक्शन मध्येच मोमेंटम असणार आहे. कोणतं मोमेंटम, लिनियर मोमेंटम. येतं लक्षात, लिनियर मोमेंटम कोणत्या ऑब्जेक्टला असतं, जो ऑब्जेक्ट स्ट्रेट पाथ मध्ये ट्रॅव्हल करतो त्याला. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज हा एक ट्रक आहे. ठीक आहे. या ट्रकचं मास आहे सपोज 1000 किलोग्राम, खूप हेवी ट्रक आहे आणि हा हाय स्पीडने पुढे चाललाय 150 किलोमीटर पर आवर. खूप वेलॉसिटी जादा आहे. बरोबर, 150 किलोमीटर पर आवर म्हणजे वेलॉसिटी खूप जादा आहे आणि याचं मास सुद्धा खूप जादा आहे. मग या ठिकाणी या ट्रकचं जे मोमेंटम असणार आहे ते मोमेंटम कसं असणार आहे, खूप जादा असणार आहे. ते मोमेंटम असणार आहे लिनियर मोमेंटम. का, कारण की हा स्ट्रेट पाथ मध्ये ट्रॅव्हल करतो. बरोबर, म्हणजे इथं एक गोष्ट लक्षात आली की लिनियर मोमेंटम कुणाला असतं, तर स्ट्रेट पाथ मध्ये ट्रॅव्हल करणाऱ्या ऑब्जेक्ट. त्याचप्रमाणे अँग्युलर मोमेंटम कुणाला असतं, तर जो ऑब्जेक्ट रोटेट होतो त्याला असतंय, लक्षात ठेवा, अँग्युलर मोमेंटम. बरोबर आहे. बघा, दोन्ही केसमध्ये बॉडीला मोमेंटम आहे. जी बॉडी स्ट्रेट पाथ मध्ये ट्रॅव्हल करते तिला पण मोमेंटम आहे, जी बॉडी रोटेट होते तिला पण मोमेंटम आहे. बरोबर आहे. पण जो ऑब्जेक्ट स्ट्रेट पाथ मध्ये चाललाय त्याला लिनियर मोमेंटम आहे आणि जो ऑब्जेक्ट रोटेट होतोय त्याला अँग्युलर मोमेंटम आहे, असं आपण म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल फॅन रोटेट होत असेल तर फॅनला मोमेंटम असणार आहे, ते मोमेंटम अँग्युलर मोमेंटम. आणि जर विंडमिल रोटेट होत असेल, विंडमिल म्हणजे पवनचक्की, तर तिला सुद्धा काय असणार आहे, अँग्युलर मोमेंटम. पण कुणाचं मोमेंटम ज्यादा असेल, फॅनचं का विंडमिलचं, जरा विचार करा. तर ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे विंडमिलचं मोमेंटम खूप ज्यादा असेल, कारण की विंडमिलचं मास खूप ज्यादा असणार आहे. बरोबर, फॅनचं मास कमी आहे. बरोबर, पण विंडमिलचं मास खूप ज्यादा असणार आहे, त्यामुळं त्याचं अँग्युलर मोमेंटम कसं असणार आहे, ज्यादा असणार. येते लक्षात. ठीक आहे. मग आता आपण बघूयात आता अँग्युलर मोमेंटम काय आहे. बघा, आता आपण लिनियर मोमेंटम बघितलं, P इज इक्वल टू mv. आता अँग्युलर मोमेंटम बघूयात. कन्सिडर देर इज अ वन पार्टिकल, दिस पार्टिकल इज परफॉर्मिंग ए सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ठीक आहे. एक पार्टिकल आहे, तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये सर्क्युलर मोशन करतो आणि तो हित आहे सपोज. या पार्टिकलचं मास आहे m इतकं. ठीक आहे. आणि त्याची जी टँजेन्शियल वेलॉसिटी असणार आहे, ती टँजेन्शियल वेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये असेल. बरोबर, टँजेन्शियल वेलॉसिटी म्हणजेच लिनियर वेलॉसिटी. बरोबर, ती असणार आहे व्ही या डायरेक्शन मध्ये. ठीक आहे. जर हा पार्टिकल या ठिकाणी आला असेल तर त्याची लिनियर वेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये असली असते, मास मात्र तेवढंच राहिलं असतं. ठीक आहे. आता या सेंटर पासून त्या पार्टिकल पर्यंत जोडणारा जो वेक्टर आहे, त्या वेक्टरला आपण काय म्हणूयात, पोझिशन वेक्टर असं म्हणतो. काय म्हणतो, पोझिशन वेक्टर. द वेक्टर विच शोज द पोझिशन ऑफ पार्टिकल. बरोबर, द वेक्टर विच शोज द पोझिशन ऑफ पार्टिकल फ्रॉम द ओरिजिन. ओरिजिन पासून असा वेक्टर, जो वेक्टर आपल्याला त्या पार्टिकलची पोझिशन सांगतो की तो नक्की कुठं आहे, त्या वेक्टरला आपण पोझिशन वेक्टर असं म्हणतो. मग या ठिकाणी हा पोझिशन वेक्टर म्हणजेच रेडियस वेक्टर आहे. बरोबर, हा वेक्टर सपोज मी इथला दाखवला तरी तो सुद्धा काय असणार आहे, रेडियस वेक्टरच असणार. बरोबर, जो फक्त पोझिशन दाखवतो. मग आता अँग्युलर मोमेंटम म्हणजे नक्की काय ते बघा. अँग्युलर मोमेंटम म्हणजे क्रॉस प्रोडक्ट आहे. अँग्युलर मोमेंटम म्हणजे क्रॉस प्रोडक्ट आहे. आता जरा व्यवस्थित बघा मी काय सांगतोय.
हा जो पार्टिकल आहे ज्याचं मास m इतका आहे, व्हेलॉसिटी v इतकी आहे, याला असणारे पहिली गोष्ट लिनियर मोमेंटम, ते लिनियर मोमेंटम या डायरेक्शन मध्ये असेल. बरोबर आहे का बघा? मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजेच काय? लिनियर मोमेंटम. मग या पार्टिकलला मास m आहे, व्हेलॉसिटी v आहे, व्हेलॉसिटी या डायरेक्शन मध्ये, मग या डायरेक्शन मध्ये काय असणार आहे? या पार्टिकलचं लिनियर मोमेंटम असणार आहे इकडे. त्याचप्रमाणे पार्टिकल जर हिथं असेल तर लिनियर मोमेंटम इकडं असेल. बरोबर आहे. मग अँग्युलर मोमेंटम काय? तर अँग्युलर मोमेंटम मी आता सांगितलं की क्रॉस प्रोडक्ट आहे. कुणाचा क्रॉस प्रोडक्ट? तर पोझिशन वेक्टर आणि लिनियर मोमेंटम. काय सांगितलं मी? अँग्युलर मोमेंटम म्हणजेच एल बार, बरोबर, हा क्रॉस प्रोडक्ट आहे. कशाचा क्रॉस प्रोडक्ट आहे? तर पोझिशन वेक्टर आणि लिनियर मोमेंटम यांचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजेच आर क्रॉस पी. सो अँग्युलर मोमेंटम इज नथिंग बट आर क्रॉस पी, हे लक्षात ठेवायचंय. क्रॉस प्रोडक्ट आहे हा. कुणाचा क्रॉस प्रोडक्ट आहे? कुणामधला क्रॉस प्रोडक्ट आहे? तर एक आहे पोझिशन वेक्टर आणि दुसरा आहे, लक्षात ठेवा, लिनियर मोमेंटम. दोन्ही सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहेत. दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट. दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट जर आपण घेतला तर मिळणारी क्वांटिटी एक वेक्टर क्वांटिटीच असते. याचा अर्थ अँग्युलर मोमेंटम सुद्धा वेक्टर क्वांटिटी असते. समजते? दोन्ही सुद्धा वेक्टर आहेत. दोन वेक्टरचा जर तुम्ही प्रोडक्ट घेतला तर मिळणारी नवीन क्वांटिटी ही सुद्धा कसली असते? तर वेक्टरच असते. आणि तो वेक्टर म्हणजे इथं कोण आहे? तर अँग्युलर मोमेंटम. बरोबर आहे. म्हणजेच एल इज इक्वल टू आर क्रॉस पी. जर क्रॉस आपण काढून टाकला तर इथं आपण असं लिहू शकतो की नाही, आर पी इंटू साइन थिटा. आठवतंय? ए क्रॉस बी काय असतो? ए क्रॉस बी म्हणजेच ए बी साइन थिटा. 11th स्टँडर्ड मध्ये झाला असेल तुम्हाला. पी क्रॉस क्यू असेल तर आपण याला कसं लिहितो? क्रॉस काढून टाकायचा आहे. पी क्यू इंटू साइन थिटा. हे मॅग्निट्यूड आहे, बरोबर, हे मॅग्निट्यूड आहे. या क्रॉस प्रोडक्टचं हे मॅग्निट्यूड, या क्रॉस प्रोडक्टचं हे मॅग्निट्यूड. तसं आरपी साइन थिटा लक्षात ठेवा, या क्रॉस प्रोडक्टचं मॅग्निट्यूड आहे किंवा अँग्युलर मोमेंटमचं हे मॅग्निट्यूड आहे. मग या ठिकाणी थिटा काय आहे? थिटा इज द अँगल बिटवीन, थिटा इज अँगल बिटवीन आर बार अँड पी बार. बरोबर. आर बार म्हणजेच पोझिशन वेक्टर आणि पी बार म्हणजेच काय? लिनियर मोमेंटम यांच्यामधला हा अँगल म्हणजेच थिटा. हा अँगल या ठिकाणी किती आहे? 90 डिग्री. बरोबर. पोझिशन वेक्टर आणि लिनियर मोमेंटम यांच्यात अँगल 90 डिग्री आहे. बरोबर. मग साइन 90 किती येणार? 1. याचा अर्थ एल इज इक्वल टू आपल्याला मिळेल आर इंटू पी. बघा, याच्यावरून आपण डिफाइन करू शकतो, याच्यावरून आपण अँग्युलर मोमेंटमला डिफाइन करू शकतो. कसं डिफाइन करणार? अँग्युलर मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ, अँग्युलर मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ लिनियर मोमेंटम अँड इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. बघा, परत एकदा सांगतो. अँग्युलर मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ लिनियर मोमेंटम. पी म्हणजे काय? लिनियर मोमेंटम आहे. कुठे? इकडे. आणि आर काय या ठिकाणी? आर म्हणजेच लक्षात ठेवा, हा पोझिशन वेक्टरचं मॅग्निट्यूड आहे, म्हणजेच हे डिस्टन्स आहे. कसलं डिस्टन्स आहे? परपेंडिक्युलर डिस्टन्स. कुणामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स? तर लिनियर मोमेंटम आणि हा ऍक्सिस ऑफ रोटेशन, ऍक्सिस ऑफ रोटेशन असा, यांच्यामधलं हे परपेंडिक्युलर डिस्टन्स. बरोबर आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की नाही, अँग्युलर मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ लिनियर मोमेंटम अँड इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. कुणामधलं? तर लिनियर मोमेंटम आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन यांच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे इथं आपण डेफिनेशन लिहू शकतो. पहिली, इट इज द प्रोडक्ट ऑफ लिनियर मोमेंटम अँड, बरोबर, लिनियर मोमेंटम अँड इट्स perpendicular distance from axis of rotation. लक्षात येतंय का डेफिनेशनचा अर्थ? परत एकदा समजून सांगू का? काय सांगितलं मी तुम्हाला? की अँग्युलर मोमेंटम प्रोडक्ट आहे लिनियर मोमेंटम आणि त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. जिथं ऍक्सिस आहे, ज्या ऍक्सिस भोवती बॉडी रोटेट होते, या दोघांच्या मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे आर म्हणजे. ठीक आहे. यांचा प्रोडक्ट म्हणजे अँग्युलर मोमेंट. बरोबर. ठीक.
आता थोडंसं पुढे जाऊयात, आपण काय करूयात, याला थोडं अजून सिम्प्लिफाय करूयात आणि अजून एक अँग्युलर मोमेंटमची डेफिनेशन समजून घेऊया. पी काय आहे? पी आता आपण मगाशी शिकलो, पी इज इक्वल टू एमव्ही आहे. लिनियर मोमेंटम म्हणजेच मास इंटू वेलॉसिटी आहे. तर या ठिकाणी आपण काय करू शकतो, पीच्या ठिकाणी मास इंटू वेलॉसिटी टाकू शकतो, बरोबर. ठीक आहे. व्ही म्हणजेच काय? व्ही म्हणजे त्या बॉडीला असलेली लिनियर वेलॉसिटी. लिनियर वेलॉसिटी काय असते आपल्याला माहिती आहे, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा असतो. लिनियर वेलॉसिटी व्ही इज इक्वल टू काय असतो, आर इंटू ओमेगा असतो, बरोबर. म्हणजे या ठिकाणी व्हीच्या ठिकाणी मी आर इंटू ओमेगाची व्हॅल्यू टाकतो, आर इंटू ओमेगा. आर इंटू आर, आर स्क्वेअर, आर इंटू आर, आर स्क्वेअर, आणि हे मास आहे तसं. सो एम आर स्क्वेअर इंटू ओमेगा. एम आर स्क्वेअर काय आहे जरा विचार करा. एम म्हणजेच काय, त्या बॉडीचं मास, आणि आर स्क्वेअर म्हणजेच काय, स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स, बरोबर आहे का. म्हणजे याचा अर्थ एम आर स्क्वेअर म्हणजे तर मोमेंट ऑफ इनर्शिया, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर आपण शिकलोय. म्हणजेच याला मी लिहू शकतो आय इंटू काय, ओमेगा. इथं काय, एल, बरोबर आहे. एल कसली क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी. ओमेगा कसली क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी. मिळाला अजून एक फॉर्म्युला. अँग्युलर मोमेंटमचा अजून एक फॉर्म्युला तयार झाला. अँग्युलर मोमेंटम, इथं पण प्रोडक्ट दिसतोय. कुणामधला प्रोडक्ट आहे हा, तर एक आहे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि दुसरं आहे अँग्युलर वेलॉसिटी. म्हणजेच त्या बॉडीचा किंवा त्या पार्टिकलच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला जर आपण अँग्युलर वेलॉसिटीनं, त्याच्या अँग्युलर वेलॉसिटीनं जर मल्टिप्लाय केलं, तर आपल्याला काय मिळू शकतो, आपल्याला मिळू शकतो अँग्युलर मोमेंटम ऑफ दॅट पार्टिकल. या पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम आपण कसं फाइंड आउट करू शकतो, तर त्या पार्टिकलचं मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्या मोमेंट ऑफ इनर्शियाला त्या पार्टिकलच्या अँग्युलर वेलॉसिटीनं काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. मिळेल काय आपल्याला, अँग्युलर मोमेंटम. म्हणजे इथं आपण लिहू शकतो अजून एक डेफिनेशन काय, इट इज द प्रोडक्ट ऑफ, it is the product of moment of inertia and angular velocity. angular velocity, बरोबर. मला वाटतं की तुम्हाला दोन्ही डेफिनेशन, अँग्युलर मोमेंटम म्हणजे नक्की काय ते लक्षात आलेलं असेल, बरोबर. अजून काय सांगता येईल आपल्याला, कसली क्वांटिटी आहे बघा, इट इज ए वेक्टर क्वांटिटी. कसली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे, बरोबर. युनिट सांगता येईल का, युनिट बघा बरं, युनिट काय तयार होईल, या फॉर्म्युलावरून युनिट सांगता येईल किंवा या फॉर्म्युलावरून युनिट सांगा. एम म्हणजे मास आहे, मास कशामध्ये असतं, किलोग्राम, बरोबर. इथंच लिहितो युनिट, मास कशामध्ये आहे, किलोग्राम मध्ये. ठीक आहे. आर स्क्वेअर, आर म्हणजेच काय, डिस्टन्स, डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजेच मीटर स्क्वेअर. ठीक आहे. आणि ओमेगा रॅडियन पर सेकंद, पर सेकंद म्हणजेच डिवाइड बाय सेकंद. हे झालं युनिट, कशाचं युनिट, अँग्युलर मोमेंटमचं. ठीक आहे. डायमेन्शन लिहिता येईल, डायमेन्शन काय लिहिता येईल, डायमेन्शन बघा, एल एम टी. ठीक आहे. लेंथ, लेंथ किती वेळा दिसते तुम्हाला, 2 वेळेस. मास किती वेळेस दिसतंय तुम्हाला, एकदा. आणि टाइम किती वेळा दिसतोय, एकदा, पण डिनॉमिनेटरला, वर गेला की काय होणार आहे, -1 होणार आहे, म्हणजेच t⁻⁻1. हे झालं डायमेन्शन, बरोबर आहे. लक्षात येतंय. बघा, अँग्युलर मोमेंटम काय, तर क्रॉस प्रोडक्ट आहे. कोणामधला क्रॉस प्रोडक्ट आहे, तर पोझिशन वेक्टर आणि लिनियर मोमेंटम यांचा क्रॉस प्रोडक्ट आहे, बरोबर. असं म्हणू शकतो, किंवा मी असं पण म्हणू शकतो, अँग्युलर मोमेंटम आहे प्रोडक्ट. कुणामधला प्रोडक्ट आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अँड इट्स अँग्युलर वेलॉसिटी यांचा काय, तर प्रोडक्ट आहे. याला म्हणतो आपण अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे. हे पहिल्यांदा बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय, डेफिनेशन वगैरे लिहा. ठीक आहे. याच्यावरती 2 मार्काला क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. डिफाईन अँग्युलर मोमेंटम, राईट इट्स फॉर्म्युला अँड डायमेन्शन. तर तुम्ही हा फॉर्म्युला लिहू शकता, डायमेन्शन, युनिट वगैरे लिहू शकता. ठीक आहे. तर हा पॉईंट नोट डाऊन करा, मग आपण थोडं पुढे जाऊया. ओके. बघा, आपण नेक्स्ट पॉईंट बघूयात आता, एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम ऑफ रिजिड बॉडी. एक रिजिड बॉडी आहे, बरोबर. आणि त्या रिजिड बॉडीचं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अँग्युलर मोमेंटम. त्याच्यासाठीचं हे एक्सप्रेशन आहे. मगाशीच आपण अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला बघितला होता, एल इज इक्वल टू आय इंटू ओमेगा. मग तो जो फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला नक्की कसा डिराईव्ह केलेला आहे ते आपल्याला इथं बघायचं. ठीक आहे. एक रिजिड बॉडी इथं मी दाखवली आहे. कन्सिडर देर इज अ वन रिजिड बॉडी अँड दिस रिजिड बॉडी इज रोटेटिंग अबाउट ए फिक्स्ड ऍक्सिस विथ ए कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी. ठीक आहे. एका फिक्स्ड ऍक्सिस भोवती ही बॉडी जी आहे, ही बॉडी काय होते, तर रोटेट होते. हा आहे ऍक्सिस
कसला ऍक्सिस आहे तर फिक्स्ड ऍक्सिस. ठीक आहे. आणि या फिक्स्ड ऍक्सिस भोवती कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटीनं, म्हणजे जिचा ओमेगा कॉन्स्टंट आहे कोणाचा, या बॉडीचा. कसली बॉडी आहे, रिजिड बॉडी. काय करते, रोटेट होते कुणाभोवती, या फिक्स्ड ऍक्सिस भोवती. आणि हा ऍक्सिस जो आहे, हा ऍक्सिस सपोज ओ या पॉइंट मधून पास होतो. ठीक आहे. बस इथं आपण लिहूयात बघा काय लिहिता येईल. कन्सिडर ए रिजिड बॉडी rotating about a fixed axis with constant angular velocity ओमेगा. बरोबर. काय सांगितलं मी, एक रिजिड बॉडी आहे, ते रिजिड बॉडी काय करते तर रोटेट होते. कुणाभोवती रोटेट होते तर एका ऍक्सिस भोवती. बरोबर. कसला ऍक्सिस, फिक्स्ड ऍक्सिस. काय कॉन्स्टंट आहे या बॉडीचं तर ओमेगा कॉन्स्टंट आहे. ओमेगा कॉन्स्टंट आहे म्हणजेच काय कॉन्स्टंट आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. ही बॉडी काय होते, अशी रोटेट होते. बरोबर. हिचा अँग्युलर व्हेलॉसिटी किती आहे तर ओमेगा आहे. ठीक आहे. आता रिजिड बॉडी आहे म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स पासून तयार झालेली असेल. बरोबर. कशी तयार झालेली असणार आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स पासून ही बॉडी तयार झालेली असणार आहे. ठीक आहे. मग सपोज हिचा आहे एक मास m1. ठीक आहे. ह्या बॉडीचं आपण काय केलं, एक मास कन्सिडर केलं, ते आहे m1 इतकं. ठीक आहे. या ठिकाणी दुसरं मास आहे सपोज जे आहे m2 इतकं. इथं आहे सपोज या बॉडीचं तिसरं मास जे आहे m3 इतकं. बरोबर. आणि या ठिकाणी या बॉडीचं हे आहे चौथं मास जे आहे सपोज m4. बरोबर. आणि प्रत्येक मास कसं दिसतंय, प्रत्येक पार्टिकलचं वेगवेगळं असणार आहे. बरोबर. ठीक आहे. या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून हे पहिलं मास किती डिस्टन्स वरती आहे तर सपोज r1 इतक्या डिस्टन्स वरती आहे. बरोबर. ठीक. हे दुसरं मास जे आहे, दुसरं मास ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती डिस्टन्स वर आहे, सपोज r2 इतक्या डिस्टन्स वर आहे. त्याचप्रमाणे हे मास m3 जे आहे, हे मास किती डिस्टन्स वरती आहे तर r3 डिस्टन्स वर आहे. आणि हे मास m4 जे आहे, हे मास m4 r4 इतक्या डिस्टन्स वर आहे. याच्यावरून आपल्याला काय कळतंय की प्रत्येक मास ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून वेगवेगळ्या डिस्टन्सवर आहे. r1 r2 r3 r4 सेम आहे का, नाहीये, वेगवेगळं असणार. बरोबर. प्रत्येक पार्टिकलचं मास वेगळं, प्रत्येक पार्टिकलचं जे डिस्टन्स आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं, ते सुद्धा कसं आहे तर वेगवेगळं आहे. बरोबर. ठीक आहे. आता हे सगळेच्या सगळे पार्टिकल काय होत आहेत बघा, रोटेट होत आहेत. बरोबर. फॉर एक्झाम्पल तुम्ही अज्युम करू शकता अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये बॉडी रोटेट होते, म्हणजेच हे सगळे पार्टिकल सुद्धा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होत असणार. बरोबर. म्हणजे या पार्टिकलला काय असणार आहे बघा, लिनियर व्हेलॉसिटी असेल, ती कोणत्या डायरेक्शन मध्ये असेल, इकडं असेल. बरोबर. v1. त्याचप्रमाणे या पार्टिकलला लिनियर व्हेलॉसिटी कोणत्या डायरेक्शन मध्ये असणार आहे, या डायरेक्शन मध्ये, ती किती असणार आहे v2. या पार्टिकलची व्हेलॉसिटी किती असणार आहे v3 असणार आहे. आणि या पार्टिकलची व्हेलॉसिटी किती असणार आहे v4 असणार आहे. मला सांगा प्रत्येकाची व्हेलॉसिटी म्हणजेच लिनियर व्हेलॉसिटी सेम असेल का वेगवेगळी असेल. प्रत्येक पार्टिकलची जी लिनियर व्हेलॉसिटी असणार आहे, ती लिनियर व्हेलॉसिटी लक्षात ठेवा या ठिकाणी कशी असणार आहे, वेगवेगळी असणार आहे. जरा व्यवस्थित विचार करा. प्रत्येक पार्टिकलचा ओमेगा सेम असणार आहे आणि प्रत्येक पार्टिकलची जी लिनियर व्हेलॉसिटी असणार आहे ती डिफरंट असणार आहे. हे मी पाठीमागच्या एक्सप्रेशन मध्ये एक्सप्लेन केलेलं होतं. कसं एक्सप्लेन केलं होतं आठवतंय का, ओमेगा इज इक्वल टू 2πn असतं. n म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, नंबर ऑफ रोटेशन्स पर सेकंद. सपोज ही बॉडी एका सेकंदात 10 रोटेशन करते. बरोबर. सपोज ही बॉडी एका सेकंदात 10 रोटेशन करते, म्हणजे थोडक्यात ही काय आहे, ही काय आहे तर ही आहे फ्रिक्वेन्सी. कोणाची फ्रिक्वेन्सी तर बॉडीची फ्रिक्वेन्सी. आता एका सेकंदात 10 रोटेशन बॉडीचे होत आहेत, याचा अर्थ एका सेकंदात 10 रोटेशन प्रत्येक पार्टिकलचेच होणार आहे. याचा अर्थ काय, प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी किती असणार आहे तर 10 असणार आहे. म्हणजे प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी सेम आहे, म्हणजे प्रत्येकाचा ओमेगा सुद्धा कसा असणार आहे, सेम असणार. प्रत्येक पार्टिकलचा ओमेगा सेम असतो.
पण प्रत्येकाची व्हेलॉसिटी डिफरंट कशी काय सर? व्ही इज इक्वल टू काय असतं तर आर इंटू ओमेगा असतं. प्रत्येकाचं ओमेगा कॉन्स्टंट आहे, पण प्रत्येकाचं जे आर हे डिस्टन्स आहे हे कसं आहे वेगवेगळं आहे. प्रत्येकाचं आर हे डिस्टन्स वेगळं असेल तर प्रत्येकाची व्ही म्हणजेच लिनियर व्हेलॉसिटी कशी असणार आहे तर डिफरंट असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी बघा आपल्याला एक महत्वाची गोष्ट कळाली की प्रत्येकाचं ओमेगा सेम आहे पण लिनियर व्हेलॉसिटी डिफरंट आहे. इथं आपण काय लिहू शकतो बघा, इथं आपण असं लिहू शकतो जे डायग्राम मध्ये दाखवलंय तेच लिहिणार आहे. कन्सिडर किंवा लेट म्हणूयात, लेट m1 कॉमा m2 m3 डॉट 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 mn आर number of particles, बरोबर, number of particles of body, बरोबर, which are at distance r1 comma r2 comma r3 comma dot 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 rn, बरोबर, which are at distance r1 r2 r3 rn. कुणापासूनचं हे डिस्टन्स आहे? फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून, फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून. बरोबर आहे का? लक्षात आलं? ठीक आहे, जे मगाशी मी सांगितलं तेच लिहिलेलं. बरोबर. काय लिहिलंय? लेट m1 m2 m3 डॉट 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 mm आर द नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ दिस बॉडी विच आर ऍट डिस्टन्स r1 r2 r3 r4 आर, बरोबर, दीज आर द डिस्टन्सेस फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनच ते डिस्टन्स आहे. ठीक आहे, पुढं अजून काय लिहिता येईल बघा. each particle has same linear speed, बरोबर, प्रत्येकाचं सेम लिनियर स्पीड आहे का? सॉरी, नॉट सेम लिनियर स्पीड. each particle has same angular speed है ना, प्रत्येकाचं अँग्युलर स्पीड सेम आहे बट डिफरंट लिनियर स्पीड, बरोबर, प्रत्येकाचं लिनियर स्पीड म्हणजेच व्ही कसं आहे तर वेगवेगळं. ठीक आहे, आपण काय करूयात, आपण पहिला पार्टिकल घेऊयात. कुठला पार्टिकल? ज्याचं मास m1 आहे. ठीक आहे, इथे लिहूयात आपण फॉर पार्टिकल ऑफ मास m1. आपण फक्त या पहिल्या पार्टिकलचा काय करूयात विचार करूयात, ज्याचा मास किती आहे तर m1 इतका. ठीक आहे, या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी आपण लिहू शकतो का? लिनियर व्हेलॉसिटी काय? लिनियर व्हेलॉसिटी v1 इज इक्वल टू, बरोबर, लिनियर व्हेलॉसिटी पहिला पार्टिकल आहे त्यामुळे त्याची लिनियर व्हेलॉसिटी आहे v1, बरोबर. बट v1 इज इक्वल टू काय लिहिता येईल? v इज इक्वल टू काय असतं? r ओमेगा, बरोबर. आता पहिला पार्टिकल जो आहे तो पहिल्या पार्टिकलचा ओमेगा, दुसऱ्या पार्टिकलचा ओमेगा, तिसऱ्या पार्टिकलचा ओमेगा तर सेमच आहे, पण r मात्र डिफरंट आहे, बरोबर. पहिल्या पार्टिकलचं डिस्टन्स किती आहे? हे डिस्टन्स ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती आहे? r1, म्हणजेच v1 इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण? r1 ओमेगा असं लिहू शकतो. ठीक आहे, पहिल्या पार्टिकलचा आपण लिनियर मोमेंटम लिहू शकतो का? लिनियर मोमेंटम, पहिल्या पार्टिकलला लिनियर मोमेंटम असेल का? पहिला याचा विचार कर. असणार की लिनियर मोमेंटम. बघा, याला मास आहे, लिनियर व्हेलॉसिटी आहे, म्हणजे मोमेंटम या डायरेक्शन मध्ये असेल, ते असेल लिनियर मोमेंटम p1, बरोबर. ते असणार आहे लिनियर मोमेंटम p1 इतकं, बरोबर. सो p1 इज इक्वल टू काय असतं? मगाशी आपण बघितलं लिनियर मोमेंटम p इज इक्वल टू काय असतं तर मास इंटू व्हेलॉसिटी असतं, बरोबर आहे. सो p1 इज इक्वल टू पहिल्या पार्टिकलचं मास m1, बरोबर, पहिल्या पार्टिकलचं मास m1 इंटू पहिल्या पार्टिकलची व्हेलॉसिटी, बरोबर, पहिल्या पार्टिकलची व्हेलॉसिटी किती आहे? v1, बरोबर, व्हेलॉसिटी v1, m1 इंटू v1. बट v1 इज इक्वल टू काय? v1 इज इक्वल टू r1 ओमेगा आहे, म्हणजे या ठिकाणी काय लिहिता येईल आपल्याला? m1 इंटू v1 च्या ठिकाणी r1 ओमेगा असं लिहू शकतो, बरोबर, r1 इंटू ओमेगा. हे मिळालं आपल्याला लिनियर मोमेंटम p1 इज इक्वल टू पहिल्या पार्टिकलचं लिनियर मोमेंटम मिळालं. सेम त्याचप्रमाणे आपण अँग्युलर मोमेंटम लिहू शकतो का? बघा,
बघा बॉडी रोटेट होते, हा पार्टिकल सुद्धा रोटेट होते. रोटेट होणाऱ्या बॉडीला काय असतं, अँग्युलर मोमेंटम. म्हणजे ह्या पार्टिकलला अँग्युलर मोमेंटम असणार का, असणार. मग ह्या अँग्युलर मोमेंटम लिहू शकतो का आपण, लिहू शकतो. बघा बरं अँग्युलर मोमेंटम विचार करा. अँग्युलर मोमेंटम आपण कशाने इंडिकेट करतो, एल न. मग विचार करा अँग्युलर मोमेंटम काय येईल, अँग्युलर मोमेंटम काय येईल, अँग्युलर मोमेंटम एल इज इक्वल टू, एल लिहू का, L1 लिहू, पहिला पार्टिकल आहे L1 लिहितो. अँग्युलर मोमेंटम कुणासाठी चालू आहे बघा, फॉर पार्टिकल ऑफ मास M1, ज्याचं मास M1 आहे, म्हणजेच पहिल्या पार्टिकलसाठी. पहिल्या पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम L1 इज इक्वल टू, मग असे आपण शिकलो होतं बघा, अँग्युलर मोमेंटम काय असतो तर प्रोडक्ट असतो. कुणाचा प्रोडक्ट असतो तर पार्टिकलला किंवा त्या बॉडीला असलेलं लिनियर मोमेंटम P आणि ते पार्टिकलला असलेलं लिनियर मोमेंटम आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन यांच्यामधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आर, पी इंटू आर. बरोबर आहे का. आपण मगाशीच बघितलं होतं बघा, एल इज इक्वल टू आर इंटू पी किंवा पी इंटू आर. पी म्हणजेच काय, बॉडीला असलेलं लिनियर मोमेंटम, आणि आर म्हणजेच काय, परपेंडिक्युलर डिस्टन्स. त्या लिनियर मोमेंटमचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. बरोबर आहे. मग या ठिकाणी हा जो पहिला पार्टिकल आहे, या पहिल्या पार्टिकलचं आपण अँग्युलर मोमेंटम कसं लिहू शकतो, की त्याचं असलेलं लिनियर मोमेंटम म्हणजेच P1, बरोबर, त्याचं असलेलं लिनियर मोमेंटम P1 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, R1. सो P1 इंटू R1 असणार आहे. लक्षात येते. अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल कसं फाइंड आउट करणार, एल इज इक्वल टू पी इंटू आर. पहिल्या पार्टिकलचं लिनियर मोमेंटम P1 इंटू पहिल्या पार्टिकलचं परपेंडिक्युलर डिस्टन्स P1 इंटू R1. पण P1 तर माहिती आहे आपल्याला M1 R1 ओमेगा 1 आहे, म्हणजे या ठिकाणी मी असं लिहू शकतो, काय लिहू शकतो बघा बरं, देअरफॉर L1 इज इक्वल टू P1 च्या ठिकाणी मी ही व्हॅल्यू टाकतो, M1 R1 ओमेगा इंटू परत काय आहे R1. मग R1 इंटू R1, R1 स्क्वेअर म्हणजेच M1 R1 स्क्वेअर इंटू काय आलं तर ओमेगा. हे काय मिळालं मला, हे मिळालं मला अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल, पहिल्या पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम. कसं केलं, पहिल्या पार्टिकलची आपण लिनियर व्हेलॉसिटी काढली, पहिल्या पार्टिकलचे लिनियर मोमेंटम काढलं, आणि पहिल्या पार्टिकलचं आपण अँग्युलर मोमेंटम मिळवलं त्याच्यावर. सिमिलरली सेम तसंच आपण सेकंड पार्टिकलचं, थर्ड पार्टिकलचं, फोर्थ पार्टिकलचं, असं nth पार्टिकलचं, प्रत्येक पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम मिळवू शकतो की नाही. आता तुम्ही डायरेक्टली अँग्युलर मोमेंटम प्रत्येक पार्टिकलचं लिहू शकता. बघा बरं, मी इथं सिमिलरली लिहू शकतो. सिमिलरली काय लिहिता येईल, दुसऱ्या पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम किती येईल बघा बरं. कसं मिळालंय, पहिल्या पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम, पहिल्या पार्टिकलचं मास इंटू पहिल्या पार्टिकलचं परपेंडिक्युलर डिस्टन्स त्याचा स्क्वेअर इंटू अँग्युलर वेलॉसिटी. म्हणजे इथं दुसऱ्या पार्टिकलसाठी आपण अँग्युलर मोमेंटम कसं लिहू शकतो, M2 R2 स्क्वेअर इंटू ओमेगा. सिमिलरली तिसऱ्या पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम कसं लिहू शकतो, M3 R3 स्क्वेअर इंटू ओमेगा डॉट डॉट डॉट. असं शेवटच्या म्हणजे nth पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम LN इज इक्वल टू काय येईल बघा बरं, शेवटच्या पार्टिकलचं मास MN, बरोबर, त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स RN त्याचा स्क्वेअर आणि अँग्युलर वेलॉसिटी. काय मिळालं आपल्याला, हे प्रत्येक पार्टिकलचं आपण अँग्युलर मोमेंटम, प्रत्येक पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम काढलं. आता विचार करा, या प्रत्येक पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम जर आपण जोडलं तर आपल्याला फायनली काय मिळेल, या बॉडीचं अँग्युलर मोमेंटम मिळेल की नाही. बरोबर आहे की नाही. प्रत्येक पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम, प्रत्येक पार्टिकलला अँग्युलर मोमेंटम आहे, आणि प्रत्येक पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम सेम डायरेक्शन मध्ये असणार आहे. बरोबर, कारण की प्रत्येक पार्टिकल सेम डायरेक्शन मध्ये रोटेट होतं, याचा अर्थ प्रत्येकाचं अँग्युलर मोमेंटमचे डायरेक्शन सुद्धा सेमच असणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, की प्रत्येकाचा अँग्युलर मोमेंटम जोडा, तुम्हाला बॉडीचा अँग्युलर मोमेंटम मिळून जाईल. म्हणजे बघा इथं इथं आपण लिहू शकतो, देअरफॉर अँग्युलर मोमेंटम, बघा अँग्युलर मोमेंटम ऑफ बॉडी, आपण बॉडीचा अँग्युलर मोमेंटम काढणार आहोत. सुरुवातीला आपण काय केलं, प्रत्येक पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम काढलं. आता अँग्युलर मोमेंटम ऑफ बॉडी, बॉडीचं अँग्युलर मोमेंटम काय असणार आहे तर समेशन असणार आहे. कशाची समेशन, प्रत्येक पार्टिकलच्या अँग्युलर मोमेंटमची समेशन. म्हणजेच L इज इक्वल टू L1 प्लस L2 प्लस
L3 प्लस डॉट 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 Ln. प्रत्येक पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम जोडा, तुम्हाला फायनली बॉडीचं अँग्युलर मोमेंटम मिळेल. म्हणजेच काय येईल बघा बरं, L इज इक्वल टू L1 किती मिळालाय बघा, L1 इज इक्वल टू M1 R1 स्क्वेअर ओमेगा प्लस L2 किती आहे, M2 R2 स्क्वेअर ओमेगा प्लस डॉट 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 शेवटच्या पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम काय मिळालं आपल्याला, Mn Rn स्क्वेअर ओमेगा. ठीक आहे, बघा ओमेगा कॉन्स्टंट आहे, मगाशीच मी सांगितलं ओमेगा प्रत्येकाचा सेम आहे. ओमेगा काय करू शकतो, ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ शकतो आपण. ओमेगा ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं तर आतमध्ये काय राहील, आतमध्ये राहील M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस डॉट 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 Mn Rn स्क्वेअर आणि ब्रॅकेटच्या बाहेर ओमेगा. जरा ब्रॅकेट मधली टर्म व्यवस्थित बघा, काय आठवतंय का, M1 R1 स्क्वेअर म्हणजेच काय, I1 मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फर्स्ट पार्टिकल, M2 R2 स्क्वेअर म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेकंड पार्टिकल, M3 R3 स्क्वेअर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थर्ड पार्टिकल डॉट 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 शेवटच्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. प्रत्येक पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया इथं जर आपण जोडला तर काय तयार होईल, बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. बरोबर, त्या पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे याला आपण रिप्लेस करून काय लिहू शकतो, आय बरोबर इंटू काय, ओमेगा. काय मिळालं आपल्याला, मिळालं का फॉर्म्युला बघा, L इज इक्वल टू आय इंटू ओमेगा, जे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. L इज इक्वल टू आय ओमेगा. इथं लिहू शकता तुम्ही वेअर I इज इक्वल टू, आय म्हणजेच काय, हा पूर्ण ब्रॅकेट M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस डॉट 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 Mn Rn स्क्वेअर. बरोबर, हा पूर्ण ब्रॅकेट म्हणजेच काय तर समेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ इच पार्टिकल आहे. बरोबर, आय इंटू ओमेगा. दिस इज द फॉर्म्युला फॉर अँग्युलर मोमेंटम ऑफ रिजिड बॉडी. कसं फाइंड आउट केलं आपण, प्रत्येक पार्टिकलचा आपण अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट केला आणि जोडला, आपल्याला बॉडीचा अँग्युलर मोमेंटम मिळाला. ठीक आहे, तर आजचं लेक्चर मी इथं थांबवतोय. आज आपण मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्याचा फॉर्म्युला, त्याचं एक्सप्रेशन बघितलं. येते लक्षात, तर व्यवस्थित लिहायचंय, नोटबुक मध्ये लिहून माझ्या व्हॉट्सअप वरती पाठवायचंय. आजचं लेक्चर मी इथं थांबवतो, तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट.